विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कार्यालयाला वेगवेगळ्या संदर्भात महत्त्वाचं असं व्यवस्थापन करावं लागतं. विविध प्रकारच्या सभा घेऊन निर्णय प्रक्रियेशी जोडलं जावं लागतं, निर्णय घ्यावे लागतात, त्यांची अंमलबजावणी करावी लागते. व्यवसाय संस्थेच्या संदर्भात असंख्य कायदे असतात आणि या कायद्यांची अंमलबजावणी होत असताना हे कायदे आपल्याकडनं पाळले जातील याची काळजी कार्यालयाला घ्यावी लागते. त्याचबरोबर व्यवसाय संस्थेच्या अंतर्गत आणि व्यवसाय संस्थेच्या बाहेर लेखी संदेशवहन साधावे लागते. या सर्व गोष्टी व्यवस्थापनाशी निगडीत असून त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कार्यालयाच्या व्यवस्थापनाची ही एक बाजू आहे आणि ती कशी सांभाळली जाते हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे प्राध्यापक डॉक्टर महेश कुलकर्णी हे आलेले आहेत. या तिन्ही विषयांचं सोदाहरण विवेचन ते देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यालयीन सेवा आणि कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती करून घेणार आहोत. कार्यालय म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर जे येतं ते म्हणजे कार्यालयाची जागा. पण प्रत्यक्षात केवळ जागा किंवा त्या ठिकाणी काम करणारी व्यक्ती ही महत्वाची नसून कार्यालयात काम करण्यात जाणाऱ्या कार्यावर जास्त भर द्यावा लागतो. आपल्याला देवालय, ग्रंथालय, औषधालय हे शब्द चांगलेच परिचित आहेत. देवालयात गेल्यानंतर जसा तिथे देव असतो, ग्रंथालयात ग्रंथ असतात, तर औषधालयात औषध असतात. मग नेमकं कार्यालयात काय असतं? तर कार्यालयात ही कार्य असतात. मग आता कार्य करण्याची जागा म्हणजे कार्यालय. एका इंग्रजी लेखाने कार्यालय म्हणजे संघटनेचा आत्मा असं म्हटलंय, किंवा ज्या ठिकाणून संघटनेचा कारभार चालवला जातो ते ठिकाण म्हणजे कार्यालय. आता कार्यालय या शब्दातच कार्यालयाची वैशिष्ट्ये कशी अंतर्भूत आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊया. इंग्रजीमध्ये कार्यालयाला ऑफिस असा शब्द आहे, OFFICE. मग O स्टँड फॉर ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, सांघिक काम आहे. कार्यालय हे एकाचं काम नाही, ते टीम वर्क आहे. सगळ्यांनी मिळून तिथे काम करायचं असतं. मग ह्या संघटनेची काही रचना आहे. आपण असं बघितलं की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात देखील रजिस्ट्रार आहेत, काही अधिकारी आहेत, काही सहाय्यक अधिकारी आहेत. अशा पद्धतीने एक संघटनेची रचना असते आणि सांघिक स्वरूपाचा एक संच असतो आणि या संचाद्वारे काम केलं जातं. नंतरचा जो शब्द आहे तो आहे F स्टँड फॉर फायलिंग. असं म्हटलं जातं की माहिती मिळवण्याचे दोन सोर्सेस आहेत, दोन प्रवाह आहेत. एक आहे पीपल सोर्सेस आणि दुसरा आहे पेपर सोर्सेस. मग हा जो पेपर सोर्स आहे त्याला आपण दस्तऐवज म्हणतो, कागदपत्र म्हणतो, फाईल्स म्हणतो, अहवाल म्हणतो. या सगळ्या दस्तऐवजांची जपणूक करण्याचं काम कार्यालय करतं. आणि आपल्या लक्षात येईल की कार्यालय म्हटलं की फाईल्स, दप्तर. मग हे दप्तर त्याची जपणूक करण्याचं, कागदपत्रांची जपणूक करण्याचं काम कार्यालय करीत असतं. नंतर जो शब्द आहे तो आहे F आणि F स्टँड फॉर फिनान्स. ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांची नोंद देखील कार्यालयात केली जाते. आपण जर कार्यालयाला भेट दिली तर आपलं असं लक्षात येतं की प्रत्येक कार्यालयात कुठेतरी एक रोखपाल असतो आणि हा रोखपाल आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवतो. म्हणजेच त्या ठिकाणी पैशाची देवाणघेवाण पण केली जाते. अशा आर्थिक व्यवहारांची नोंद देखील कार्यालयाद्वारे केली जाते. नंतरचं जे अक्षर आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते म्हणजे I आणि I स्टँड फॉर इन्फॉर्मेशन. माहिती.
एका इंग्रजी लेखाने फार सुंदर म्हटलंय, ऑफिस इज नथिंग बट रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन, स्टोरिंग इन्फॉर्मेशन अँड प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे कार्यालय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माहिती गोळा करायची, माहिती संग्रहित करायची आणि माहिती वितरित करायची. अशा पद्धतीने माहितीचं वितरण कार्यालयाद्वारे केलं जातं. नंतरचा जे अक्षर आहे ते म्हणजे सी. सी स्टँड फॉर कम्युनिकेशन, संप्रेषण. म्हणजेच ही नुसती माहिती गोळा करून चालत नाही, तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली पण पाहिजे. आणि हे जे संदेशवहन आहे किंवा संप्रेषण आहे हे दोन प्रकारे सर्वसाधारणपणे केलं जातं. एक आपण असं म्हणतो की लेखी संदेशवहन आणि दुसरं आहे ते तोंडी संदेशवहन. जास्तीत जास्त संप्रेषणाचा माध्यमांचा वापर हा कार्यालयात केला जातो. म्हणून असं आपण बघतो की कार्यालयात टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट यासारखी अद्ययावत यंत्रणा देखील कम्युनिकेशनसाठी, संदेशवहनासाठी उपलब्ध असते. कोणीतरी असं म्हटलंय की ऑफिस इज नथिंग बट युझिंग मॅक्झिमम इन्स्ट्रुमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. ही सगळी संप्रेषणाची सर्व साधनं कार्यालयात उपलब्ध असतात आणि आधुनिक कार्यालयात तर ती आपल्याला पाहायला निश्चित मिळतात. तर हे संदेशवहनाचं काम कार्यालयात केलं जातं. आता लेखी संदेशवहनात आपलं असं लक्षात येईल की पत्रव्यवहार केला जातो, व्यावसायिक व्यवहारांची नोंद केली जाते, अहवाल लेखन केलं जातं, पत्रानं उत्तरं पाठवली जातात आणि याचबरोबर लेखी स्वरूपाची सगळी कामं कार्यालयाद्वारे केली जातात. शेवटचं अक्षर आहे ई. ई स्टँड फॉर एस्टिमेट. म्हणजेच ही सगळी कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला अंदाजपत्रक लागतं, खर्च करावा लागतो. या खर्चांचं अंदाजपत्रक करण्याचं काम देखील कार्यालयाद्वारे केलं जातं. म्हणजेच कार्यालय व्यवस्थापन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून टेक फीडबॅक ऑफ द पास्ट, मेक ऍक्शन फॉर द प्रेझेंट अँड लुक हेड फॉर द फ्युचर. गतकामाचा आढावा घेणं, आजच्या कामाची कृती ठरवणं आणि भविष्याचा वेध घेणं म्हणजेच कार्यालय व्यवस्थापन. आपण संप्रेषणाविषयी जी माहिती मिळवली त्याच्याशी संबंधित असलेलं पुस्तक क्रमांक 4, ज्यामध्ये सभेविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. कार्यालयामध्ये सचिवाची पण कामे करावी लागतात. ही सचिवाची कामे सभेपासून सुरुवात होते. मग कंपनीमध्ये ज्या विविध प्रकारच्या सभा बोलवण्यात येतात त्या सभेचं कामकाज देखील कार्यालयामार्फतच पूर्ण केलं जातं. मग या कोणकोणत्या सभा असू शकतात? तर आपलं असं लक्षात येतं की कार्यालयात सभेचं कामकाज करताना संचालकांच्या सभा, कार्यकारी मंडळाच्या सभा, सभासदांच्या सभा, पुरवठादारांच्या सभा, तर कधी कधी कामगारांच्या सभाही बोलवाव्या लागतात. मग आता ह्या सभेची जर सूचना द्यायची झाली तर ती कशी दिली जाते? तर कंपनी कायद्यात याविषयी काही तरतुदी सांगितल्या आहेत. या तरतुदी असं सांगतात की सभेची सूचना ही सभा ज्या दिवशी आपण बोलवणार आहोत त्या दिवसापूर्वी, म्हणजेच त्याचा एक विशिष्ट कालावधी त्यांनी निश्चित केलेला आहे. मग सर्वसाधारण सभेची जी सूचना आहे ती किमान 21 दिवस अगोदर पाठवली जाते. मग आता हे 21 दिवस कसे मोजायचे? तर त्याविषयी पण काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. उदाहरणार्थ,
आपल्याला 26 डिसेंबरला जर सभा बोलवायची असेल तर त्याची सूचना कोणत्या तारखेला द्यायला हवी? तर असं बघा की सभासदांच्या वाटेला 21 दिवस पूर्ण असले पाहिजे. ते 21 दिवस अधिक सभेची तारीख आणि सभेच्या सूचनेची तारीख हे 2 दिवस त्यात अंतर्भूत असता कामा नये. म्हणजे 21 अधिक 2 23. आणि सभेची सूचना सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी किमान सरासरी 2 दिवसाचा कालावधी लक्षात घ्यावा लागतो. याचाच अर्थ 26 डिसेंबरला बोलावण्यात येणाऱ्या सभेसाठी आपण 1 डिसेंबरलाच सूचना द्यायला हवी. म्हणजेच कायद्यानुसार ही सभा वैध मानली जाईल. तसेच सभेची सूचना कोणी पाठवायची किंवा ही सूचना कोणी काढायची याबाबत देखील कायद्याने काही बंधनं सांगितलेली आहेत. त्या नियमानुसार सभेची सूचना ज्याने काढावयाची त्याविषयी माहिती कंपनीच्या नियमावलीत दिलेली असते. या नियमावलीनुसारच सभेची सूचना काढण्यात येते. त्यानंतर ही सूचना कोणाला पाठवायची? तर कंपनी कायद्यानुसार ज्या सभासदांना ही सूचना दिली जाणे आवश्यक आहे त्या सर्वांनाच सभेची सूचना पाठविणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ रिलायन्स कंपनी आपल्याला माहिती आहे, याचे सर्वसाधारणपणे 32 लाख भागधारक आहेत. मग समजा रिलायन्स कंपनीला सर्वसाधारण सभेची जर नोटीस द्यायची झाली तर ह्या सर्व 32 लाख सभासदांना ती द्यायला हवी. नंतर ही जी सभेची सूचना आहे त्या सूचनेमध्ये सभेची तारीख, सभेची वेळ, सभेचे ठिकाण याची स्पष्ट कल्पना, याचा स्पष्ट उल्लेख केलेला असावा. सभेसाठी सर्वच सभासद उपस्थित राहतात अशातला भाग नाही. काही सभासद त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्यासाठी पाठवितात. इंग्रजीमध्ये त्याला प्रॉक्झेस हा शब्द आहे. हे प्रतिनिधी जर उपस्थित राहणार असतील तर त्याची नोंद कार्यालयाला घ्यावी लागते. आता सभेविषयी कंपनी कायद्यात सांगितलेल्या तरतुदी आपण विचारात घेतल्यानंतर आता कार्यक्रम पत्रिकेकडे आपण वळूया. मग आता ही सभेची सूचना काढल्यानंतर त्याचा अजेंडा किंवा कार्यक्रम पत्रिका जी आहे ती पण त्यासोबत पाठवावी लागते. मग या कार्यक्रम पत्रिकेत काय असतं? तर या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभासदांनी उपस्थित राहण्यासाठी सूचना तर असतेच, पण ज्या विषयांवर चर्चा होणार आहे त्या विषयांची अग्रक्रमाने केलेली नोंद असते. उदाहरणार्थ सर्वसाधारण सभेमध्ये प्रथमतः मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर केलं जातं. नंतर जे काही मुख्य विषय असतात ज्यावर ठराव होणे आवश्यक असतं त्या विषयांची क्रमवारी विषयांच्या महत्वानुसार दिलेली असते. आणि या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दुसरं तिसरं काही नसून विषय पत्रिकाच असते आणि या विविध विषयांवर चर्चा केली जाते. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे गणपूर्ती. प्रत्येक सभेसाठी सभा सुरू झाल्यापासून तर सभा संपेपर्यंत किमान किती सभासद उपस्थित असावे याविषयी नियमावलीत तरतूद केलेली असते. उदाहरणार्थ संचालकांच्या सभेमध्ये संचालकांच्या संख्येच्या 1/3 किंवा 2 यापैकी जी संख्या अधिक असेल ती गणपूर्ती मानली जाते. थोडक्यात गणपूर्ती अभावी जर सभा तहकूब करावी लागली तर कायद्यात अशी तरतूद आहे की अर्धा तासानंतर पुन्हा त्याच ठिकाणी सभा बोलवण्यात येते आणि मग त्यावेळी गणपूर्ती कदाचित
आवश्यक असू शकत नाही. मात्र तशी नियमावलीत तरतूद असणे महत्वाचे आहे. आता आपण प्रत्यक्ष सभेच्या कामकाजाकडे वळूया. सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव मांडले जातात. त्याला इंग्रजीमध्ये मोशन असा शब्द आहे. हे जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव लेखी स्वरूपात असावे लागतात. शिवाय ते सुस्पष्ट, स्पष्ट शब्दात आणि प्रामुख्याने होकारार्थी असावेत असा संकेत आहे. त्याचबरोबर हे प्रस्ताव सभेच्या विषयाशी सुसंगत असे असले पाहिजे. त्याचबरोबर या प्रस्तावाला सूचक आणि अनुमोदक हे दोन्ही असणं आवश्यक आहे. तसेच प्रस्ताव पाठविण्याविषयी कंपनीला अगोदर तशी सूचना लेखी देणे पण आवश्यक आहे. प्रस्तावाविषयीच्या या तरतुदी संपल्यानंतर आपण ठरावाकडे वळूया. सभेमध्ये जे निर्णय घेतले जातात ते ठरावाच्या स्वरूपात घेतले जातात. थोडक्यात प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये केलं जातं. आता हे ठराव मंजूर करण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. काही वेळा ते आवाजी मतदानानं मंजूर केले जातात. काही वेळा ते हात उंचवून मंजूर केले जातात. काही वेळा हर्ष उल्हासात टाळ्यांच्या गजरात मंजूर केले जातात. तर काही वेळा गुप्त मतदानाने देखील ठराव मंजूर केले जातात. अशा प्रकारे विविध पद्धतींचा आणि मार्गांचा अवलंब करून ठराव मंजूर केले जातात. हे ठराव मंजूर करीत असतानाच जर ठरावाच्या बाजूने आणि ठरावाच्या विरुद्ध सारखीच मते पडली तर निर्णायक मताच्या आधारावर ठराव मंजूर केले जातात. हे निर्णायक मत देण्याचा अधिकार सभेच्या अध्यक्षांना असतो. अध्यक्षांचं मत त्यात मिळून ठराव बाजूने अथवा विरुद्ध मंजूर केला जातो. तसेच सभा संपल्यानंतर या सभेच्या कामकाजाची नोंद ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीला इतिवृत्त असं म्हणतात. आणि हे इतिवृत्त देखील लिहिण्याचं काम सचिवांना अर्थातच कार्यालयाला पार पाडावं लागतं. सभेच्या कामकाजाविषयी माहिती मिळाल्यानंतर आपण आता कार्यालयाशी निगडीत असलेल्या विविध कायद्यांची तोंडओळख करून घेणार आहोत. यातले काही कायदे हे कामगारांच्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत असलेले असे आहेत. प्रामुख्याने त्यात जी कायदे समाविष्ट केले जातात प्रामुख्याने कामगार वेतन कायदा, किमान वेतन कायदा, भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण कायदा, उपादान योजना हे कामगारांच्या जीवनाशी निगडीत असलेले कायदे होत. वेतनविषयक कायदा असं म्हणतो की ज्या ठिकाणी 1000पेक्षा जास्त कामगार काम करतात त्या ठिकाणी हे वेतनाचा कालावधी संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत देण्यात यावे. म्हणजेच दर महिन्याचं जे वेतन आहे ते 7 तारखेपर्यंत द्यायलाच हवे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी या कामगारांची संख्या 1000पेक्षा जास्त आहे या ठिकाणी मात्र ते 10 दिवसात द्यायला हवे. म्हणजेच महिन्याचा पगार अशा ठिकाणी 10 तारखेपर्यंत व्हायलाच हवा. त्यानंतर किमान वेतन कायदा हा वेतन कसं द्यावं याबद्दल माहिती सांगतो. हे वेतन निश्चित करताना स्त्री पुरुष, कुशल अकुशल,
शैक्षणिक अर्हता याचा विचार करून वेगळ्या पद्धतीने वेतन दिलं जातं. तसेच काम करण्याचं ठिकाण हेही लक्षात घेऊन वेतनाचा दर ठरविला जातो. त्याचबरोबर किमान वेतन कायदा ज्या ठिकाणी व्यवसायाचं कामकाज केलं जातं त्यानुसार देखील वेगळ्या पद्धतीने वेतन हे आकारलं जातं. उदाहरणार्थ शहरात मिळणारा महागाई भत्ता आणि खेड्यात मिळणारा महागाई भत्ता यामध्ये तफावत आढळून येते. थोडक्यात किमान वेतन कायदा वेतनाची निश्चिती कशी केली जाते याबद्दल माहिती देतो. आता कामगारांच्या जीवनाशी निगडीत असलेला महत्वाचा कायदा म्हणजे भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण कायदा. कामगारांच्या जीविताची हमी मिळावी, त्याचबरोबर कामगारांच्या सेवानिवृत्तीनंतर त्याला काही रक्कम त्याच्या हाताशी असावी या उदात्त हेतूनं भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली जाते. प्रचलित कायद्यानुसार त्याच्या वेतनाच्या 8.33% एवढी रक्कम त्याच्या वेतनातनं कापली जाते आणि तेवढीच रक्कम कंपनीमार्फत त्याला दिली जाते. थोडक्यात भविष्य निर्वाह निधी कायदा हा कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. आता आपण त्याच अनुषंगाने येणारा जो महत्वाचा कायदा आहे त्याची ओळख करून घेऊया. तो म्हणजे उपादान कायदा. उपादान कायद्यात अशी तरतूद आहे की जर कामगाराने उळीने 1 वर्ष काम केले तर त्याला किमान 15 दिवसाचं वेतन उपादान म्हणून देण्यात येतं. ही रक्कम त्याच्या नावावर जमा केली जाते. जसं भविष्य निर्वाह निधीची रक्कम सेवानिवृत्तीनंतर मिळते तशीच उपादानाची रक्कम देखील त्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच दिली जाते. मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त रक्कम देण्यावर मर्यादा सांगितलेली आहे. ती अशी की ही उपादानाची रक्कम 15 महिन्यापर्यंत, थोडक्यात 30 वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर जेवढी रक्कम त्याच्या नावावर जमा होईल तेवढी ती दिली जाते. अलीकडच्या काळात कार्यालयामध्ये महिलांची संख्या खूपच वाढते आहे. या महिलांना प्रसूतीविषयक लाभ मिळण्यासाठी काही रजेची तरतूद कायद्याने केली आहे. प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या 6 आठवडे अगोदर आणि प्रसूतीनंतर 6 आठवडे अशी 12 आठवड्याची रजा महिला कर्मचाऱ्यांना मंजूर केली जाते. या रजेचा पगार त्यांना दिला जातो. हा पगार निश्चित करताना प्रसूतीपूर्वीच्या 3 महिन्याचा सरासरी पगार लक्षात घेऊन हे वेतन निश्चित केले जाते. यानंतर जो महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे बोनस कायदा. बोनस म्हणजे कामगारांना देण्यात येणारा नफ्यातील हिस्सा होय. पण कायदा असं सांगतो की नफा नसला तरी किमान 8.33% एवढी रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावी. मात्र त्यासाठी वेतनाची निश्चिती जी आहे ती दरमहा 2500 रुपये एवढीच आहे. म्हणजेच सद्य परिस्थितीत जो कायदा अस्तित्वात आहे त्यामध्ये ज्या कामगारांचं वेतन 2500 रुपये आहे त्यांनाच बोनसचा हा लाभ मिळू शकतो. आणि ही बोनसची रक्कम त्यांना दरवर्षी देण्यात यावी. मग आता हा बोनस कोणाला मिळेल तर कायद्यात अशी तरतूद आहे की ज्याने आर्थिक वर्षामध्ये
किमान 30 दिवस काम केलेलं आहे अशा कामगारांना बोनस कायद्याचा लाभ मिळू शकतो. मग हे 30 दिवस सलग नसले तरी चालतील. उदाहरणार्थ, एखाद्या कामगाराने प्रत्येक महिन्यात फक्त 3च दिवस काम केले असले तरी त्याला बोनस हा मिळू शकतो. कारण 12 गुणिले 3 12 36, एकूण त्यांनी 36 दिवस काम केल्यामुळे ते 30 दिवसांपेक्षा जास्त भरत असल्यामुळे त्याला बोनस कायद्याचा लाभ मिळू शकतो. बोनस कायद्यात आणखीन एक तरतूद अशी सांगितली आहे की ज्या कारखान्यामध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करतायत त्या कारखान्यांना बोनस देणं हे बंधनकारक आहे. तसेच हे 10 कामगार जर विजेच्या सहाय्याने उत्पादन करत असतील तर त्याचा विचार केला जातो. ज्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने उत्पादन केले जात नाही त्या ठिकाणी मात्र ही मर्यादा 20 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा ठिकाणी 20 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना बोनस कायद्याचा लाभ मिळू शकतो. अशा रीतीने हे सर्व कायदे कामगारांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेले आहेत आणि कार्यालयाला याची दखल घेऊन त्याप्रमाणेच कामकाज करावे लागते. या कायद्यांमध्ये ज्या विशेष तरतुदी सांगितल्या आहेत त्या तरतुदी सर्वसाधारणपणे दरवर्षी त्याच पद्धतीने असतील अशाचा भाग नाही. या कायद्यांमध्ये ज्या ज्या वेळेला बदल केले जातात त्या बदलांचा विचार करून कार्यालयाला कृती करावी लागते. कामगारांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सर्व कायद्यांची तोंडओळख करून घेतल्यानंतर आता आपण मुंबई दुकाने आणि आस्थापनाचा कायदा याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. या कायद्यात अशी तरतूद आहे की 25,000पेक्षा जास्त वस्ती असलेल्या गावांना हा कायदा बंधनकारक आहे. मग या कायद्यात काय सांगितलं आहे तर कामगारांची पिळवणूक होऊ नये, त्यांच्या कामाचे तास निश्चित व्हावेत, तसेच विशिष्ट वेळी दुकाने उघडावीत, दुकाने बंद करावीत यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. आपण जर शहरात राहत असू तर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी रोज सायंकाळी 8:30 नंतर एक भोंगा वाजवला जातो. हा भोंगा असं सांगतो की यावेळेला आस्थापित दुकानांनी आपलं कामकाज बंद करावं, म्हणजेच विशिष्ट वेळी ही दुकानं बंद केलीच पाहिजे अशी या कायद्यात तरतूद आहे. थोडक्यात आतापर्यंत आपण कार्यालयामार्फत जी काही विविध कार्य केली जातात त्यांची माहिती करून घेतली आहे. विद्यार्थी मित्र हो, आत्ताच आपण डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्याकडून कार्यालयातल्या व्यवस्थापनाची एक बाजू कशी सांभाळली जाते, त्यासाठी कोणती कामे करावी लागतात याचं विवेचन ऐकलं आहे. कार्यालयाला वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घ्याव्या लागतात आणि या सभा घेताना कोणती काळजी घ्यावी याची तपशीलवार माहिती आपण घेतली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल आणि संकल्पना समजण्यास निश्चितच मदत होईल अशी मला अपेक्षा वाटते. धन्यवाद.